कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू ऐक ना भाई, मी जरा मागे बसतो, तू गाडी जरा जोरात चालवतोय। जोरात चालवतोय? हा, शिवाला पुढे येऊ दे। हा? कसं आहे, ती जर डेअरिंग बाज आहे आणि शिवा पुढे आली की गाडी जरा स्लो चालेल काय आजी? गबरे, अरे काय चाललंय तुझं मांड्या, जरा शांत बस. काय आशू खुश दिसतोय? फार बोललास. मी सांगू शकतो आशू का खुश आहे। काय आहे आजी, शिवा आहे ना सोबत, शिवासोबत पिकनिकला चाललाय म्हणून। मज्जा आहे का माणसाची, काय असो. टाइमपास करायला चाललोय का कामासाठी चाललोय ना? हो रे बापरे, हो काय कामासाठी चाललोय? या या सर, तोंड गोड करा। अहो अस्सल सातारी कंदी पेढे आहेत। अहो ह्या पेढ्यांसारखी जगात कुठल्याच पेढ्याला चव नाही। सातारच्या कंदी पेढ्यांबद्दल तुम्ही आम्हाला सांगता, आम्ही रोज खातो। हो का? घ्या मग आज आणखी एक खा। मला एक कळा ना, हे पेढे कशासाठी? नाही, जमीन आम्ही घेतली, फायदा आमचा झालाय, तू पेढ काय आणतात? काय फुकटचं मिळालेलं कधी तोट्यात जात नाही। कसं आहे, ही जमीन आमच्या आई साहेबांच्या नावावर होती, पडीतच होती, आमच्या काहीच उपयोगाची नव्हती। तुला नसेल, आम्हाला आहे। आमच्या नवीन गोडाऊनसाठी ती जमीन एकदम मोक्याच्या जागी आहे। आता डॅडी नाही आहेत, जरा बाहेर गावी गेल्यात, ते एकदा काय आले, ही जमीन घेतलेली बघून आहे ना लय खुश होत्या। काय छत्री? अहो डॅडीनं तर हे सरप्राईज एवढं आवडेल ना। अहो, आता झाले ना नावावर, हो की नाही? हा, आता मी काय म्हणतो, म्हणजे ह्या 80% उरलेले 20% जर दिले तर व्यवहार कसा 100% क्लिअर होईल। पाहुण्यांना लयच गाई झालेली दिसते। अहो जरा धीर धरा, या आठवड्यात होऊन जाईल की सगळं। हा, एवढी घाई काय? असं म्हणताय? हरकत नाही, तोपर्यंत इथेच राहतो, कुठेतरी मुक्काम ठोकून। हा, पण त्याआधी जरा बायकोला फोन करून जमीन विकल्याची खुशखबर देतो। हा, खुशखबर तर द्यालच, जाता जाता सातारचे कंदी पेढे पण घेऊन जा। म्हणजे काय, हे कंदी पेढे आणि हे 80%, तेवढे 20%च। हा ये. हे घर आहे भैयाजी, तू याला घर म्हणतीयस? अगं इथे भटका कुत्रा येत जात नसेल। खरंच बघ, नुसती दगड. थोबाड बंद कर. अरे शी बाबा, इथे किती घाण आहे, कसं राहणार आहे इथे? मी नाही राहणार इथे। अगं असं काय, थोडी साफसफाई केली की सगळं नीट होईल। नाही, ऐक ना, आपण जाऊयात इथून। मी म्हणत होते ना साताऱ्याला जाऊयात, हॉटेलमध्ये राहूयात। हॉटेल हुडकायची गरज नाही आणि साफसफाईची पण गरज नाही, तुम्ही माझ्या घरी चला। म्हणजे काय, लहानपणी किती वेळा आहे ना मी या घरात, खेळायचो आणि इथंच झोपायचो। तात्या मला घरी घेऊन जायला यायचे ना, तर तूच म्हणायचीस ना, राहू दे की त्याला, इथं त्याचंच घर आहे। आता तुमचं घर जर माझं आहे तर माझं तुमचं का नाही? अरे पण तुझं लगीन घर आहे। अगं म्हणून तर म्हणतोय चला, लगीन घर माणसांनी भरलेलं असलं की बरं वाटतं ना। आणि आजी, तसं बी आम्हाला लहानपणापासून आजीचं प्रेम मिळालंच नाही ग। तू आलीस तर माझ्या बहिणींच्या आयुष्यातली ती पण कमी भरून निघाल ना। चालतंय की, म्हणजे मला चालल, पण या पोरासनी चालेल का नाही माहित नाही। काय रे पोरानो, चालतंय का? चला ना, आम्हाला पण बरं वाटेल।
हा चालेल चालेल याच्यापेक्षा बरंच असेल. जाऊयात आपण. जाऊया तुझ्या घराकडं. अरे त्या निमित्तानं शंकरची आणि पोरींची भेट तर होईल. मी घरी कळवतो. हा? हे बघा, आपण जमिनीच्या कामासाठी आलोय गावात, ते आपल्यातच ठेवायचं. सूर्याच्या कानापर्यंत जाता कामा नाही. हा त्यांचं लगीन घर आहे. उगाच आपण ज्या कामासाठी आलोय तेच नाही सांगू. त्यांच्या आनंदावर कशाला मिठाचा खडा टाकायचा. तवा ध्यानात ठेवायचं, आपल्याकडेच या गोष्टी ठेवायच्या. हा हॅलो राजू, ऐक, आपल्या घरी स्पेशल पाहुणे येणार आहेत काय. ते तुला आल्यावर सांगतो. ऐक, त्यांची खाण्यापिण्याची राहण्याची एकदम व्यवस्थित मस्त व्यवस्था झाली पाहिजे. हा, लांबून आले दमलेत ते, त्यामुळे पटपट आवरा काय. हा, आवरा पटपट, आलो आम्ही लगेच. हा तुळजा, तयारी झाली का बघून ये. पाहुणं कधी पण पोहोचते. हे बघ, शिव आणि बायाजी माझ्यासाठी लय खास माणसं, त्यामुळे सगळी व्यवस्थित सोय झाली पाहिजे काय. जा. अक्का, ह्याच्यातला एक पण माणूस ओळखीचा नाही. तेच की. बाय मावशी, तू अगं किती वर्षांनी पाहायला बोलाय गावाला. मला तर वाटलं होतं ह्या जन्मात आपली काही भेटच होत नाही बघ, पण तुला बघून लय बरं वाटलं. अरे पाखरू भरकटलं तरी संध्याकाळी आपल्या घरट्यातच परत येतंय का नाही. तसंच आहे. अरे मला तर लई वाटतंय की गावाकडेच येऊन राहावं तुमच्या सगळ्यांसोबत. पण ही पोरं ऐकत नाहीत रे, ती सोडायला तयार नाहीत मला. बाई आजी, मी तेजू. ओळखलंस का? अगं होय तर, आमच्याकडे यायचीस का नाही तेव्हा एवढीशी होतीस, आता केवढी मोठी झाली बघ की. आणि ह्या समध्या तुझ्या बहिणी एवढ्या पटापटा मोठ्या झाल्यात. दिवस कसे पटापटा निघून जातात ना, काय कळत नाही बघ. पोरींनो, ही आपली बायाजी. लहानपणी ना हे आपल्या घरी कमी आणि यांच्याच घरी जास्त असायचं. आणि ही शिवा, तिची डॅशिंग ना. आणि हे माझे मिस्टर आशुतोष देसाई. नमस्कार. आणि हा मांजा, ह्याचा मित्र, म्हणजे आमच्या सगळ्यांचा मित्र. नमस्कार. नमस्कार काका. तेजू, कशी आहेस तू? मी मजेत. फक्त मजेत नाहीये बर का, डबल मजेत आहे. काय आहे ना, आमच्या अक्काचं वेल्डिंग ठरलंय. वेडिंग म्हणायचंय धनुदीदीला. आमच्या धनुदीदीचं इंग्लिश जरा डेंजरच आहे. चला रे पोरा. चला या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.